नमस्कार, धन्यवाद. औरंगजेबाच्या लाडक्या लेकीचं पुढे काय झालं? विकी कौशलच्या छावा सिनेमाची चर्चा जोरदार सुरू आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. या सिनेमामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर औरंगजेबासोबत सतत दिसणाऱ्या डायना पेंटीने झीनत उन निसा बेगमची भूमिका साकारली आहे. पण झीनतचं आयुष्य कसं होतं आणि शेवटी तिचं काय झालं, जाणून घेऊया झीनतची भूमिका. चित्रपटात क्रूर दिसत असली तरी तिच्या खऱ्या आयुष्याची कथा अनेकांना माहीत नव्हती. छावामुळे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा पुन्हा चर्चेत आली आहे. झीनत उन निसा औरंगजेबाची आवडती कन्या. झीनत उन निसा बेगमचा जन्म 5 ऑक्टोबर 1643 रोजी कदाचित औरंगाबाद येथे झाला. ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरस बानो बेगम यांची कन्या होती. तिची आई पर्शियन राजघराण्यातील होती. त्यामुळे झीनतच्या शाही शिक्षणावर भर देण्यात आला. तिच्या वडिलांनी तिला पातशाह बेगम ही प्रतिष्ठित पदवी दिली होती. झीनत इस्लामी शिक्षणात पारंगत होती आणि तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या वडिलांसोबत कायम राहायची. झीनत उन निसा तिच्या धाकट्या सावत्र भावाला मुहम्मद काम बख्श याला पाठिंबा देत असे. त्यामुळे तिच्या मोठ्या भावांशी तिचं पटायचं नाही. ती औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबत होती. 1681 पासून औरंगजेबाने दख्खनमधील मोहिमा सुरू केल्या. त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात झीनत त्याच्यासोबत होती. लाल किल्ल्यात तिने अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही ती शाही दरबाराचा एक महत्त्वाचा भाग राहिली. झीनतने घेतलेला हुंडा. झीनत उन निसाने 14 मोठे कारवासेराय म्हणजे विश्रांतीगृह बांधलं होतं. विशेषतः बंगाल ते अवध मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या. तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती. 1700 मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झीनत उल मसजिद नावाची भव्य मशीद बांधली. त्याच्या परंपरेनुसार तिने औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ही मशीद बांधली होती. झीनतने घेतलेला हुंडा. झीनत उन निसाने 14 मोठे कारवासेराय म्हणजे विश्रांतीगृह बांधले होते. विशेषतः बंगाल ते अवध मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या. तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती. 1700 मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झीनत उल मसजिद नावाची भव्य मशीद बांधली. त्याच्या परंपरेनुसार तिने औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ती मशीद बांधली होती. झीनत उन निसाचा मृत्यू. झीनत उन निसाचा मृत्यू 18 मे 1721 रोजी वयाच्या 77व्या वर्षी दिल्ली येथे झाला. तिच्या मृत्यूनंतरही तिच्या कामाची आठवण दिल्लीत टिकून राहिली. झीनत उल मसजिद ही मशीद आजही तिच्या आठवणी जपते. इतिहासातील झीनत उन निसाचा वारसा. झीनत उन निसा ही फक्त औरंगजेबाची मुलगी नव्हती, तर ती एक हुशार आणि औरंगजेबाच्या धोरणांचा विचार करणारी राजकन्या होती. तिने केलेल्या समाजसेवेमुळे ती मुघल इतिहासात कायम राहिली.